प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश एक सामान्य योगायोग नाही, तर तुमच्या आयुष्यात एक खोल आणि खास काहीतरी अर्थ घेऊन आलेला आजचा हा संदेश आहे. आज तुम्ही ते ऐकत आहात, हा निव्वळ योगायोग नाही, तर गुरुमाऊलींनी स्वतः तुम्हाला आजचा हा संदेश ऐकण्यासाठी निवडलेले आहे. आणि जर आज हे शब्द तुमच्या कानावर पडत असतील, तर तुम्ही मात्र आता समजून घ्या की तुम्ही त्या भाग्यवान लोकांपैकी आहात, ज्यांना गुरुमाऊलींनी त्यांच्या कृपेने आशीर्वादासाठी निवडलेले आहेत. तुम्ही आता आनंदी राहा, हसा, कारण आता तुमच्या आयुष्याच्या दाराशी एक नवीन सुरुवात उभी आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या आव्हानांना तोंड दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्ही सतत संघर्ष केलेला आहे आणि तुम्ही पराभवाला सामोरे गेला आहात, हे मात्र आता संपुष्टामध्ये येत आहे. आता यशाची वेळ आलेली आहे. तुम्हाला आता मोठी गोड बातमी मिळेल आणि तुमच्या घरामध्ये आनंदाची खुशखबरी देखील येईल. म्हणून आजचा हा बाळूमामांचा संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल, तर तुम्ही आजचा हा संदेश पाहून दुर्लक्ष अजिबात करू नका. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश पूर्ण वेळ देऊन जर तुम्ही ऐकलात, तर तुम्हाला गुरुमाऊलींचे आशीर्वाद प्राप्त होते. नक्कीच आजचा हा संदेश आवडला तर या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. गुरुमाऊली म्हणत आहेत की ज्या मार्गावर तू पराभव स्वीकारला होता, त्या मार्गावर विजयाचा झेंडा फडकवण्याची संधी आता तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. तुझ्या आयुष्यात एक अनपेक्षित आनंदाची बातमी देखील येणार आहे, जी तुझ्या मनाला शांती तर देईलच, पण तुला परम आनंद आणि आंतरिक आनंद देखील देईल. आता तुझ्या आयुष्यात संपत्ती, समृद्धी आणि आनंद वेगाने प्रवेश करणार आहेत. ज्या इच्छा, स्वप्नांची तू एकदा कल्पना केलेली होती ना, ती आता तुझ्याकडे पूर्ण होण्यासाठी आकर्षित होत आहेत. बाळूमामांचा स्पष्ट आजचा हा संदेश आहे. आता तुमचा शुभ काळ आलेला आहे. कालपर्यंत अशक्य वाटणारे काम आता मात्र सहज शक्य होणार आहे आणि होणारच आहे. येत्या काही दिवसांत तुम्हाला काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, जी तुमच्या जीवनाची दिशा बदलेल आणि तुमच्या नशिबाचे चक्र आता वेगाने फिरत आहे आणि हे वळण तुमच्या नशिबाला एक नवीन उंची देखील देणार आहे. गुरुमाऊलीने बनवलेली योजना आता मात्र ठोस स्वरूप धारण करण्यास सज्ज आहे. तुम्हाला बरंच काळ त्रास देणारी समस्या आता मात्र संपुष्टात येणार आहे आणि ती येत देखील आहे. आता पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची तुमच्यावरती वेळ आलेली आहे. असाधारण यश तुमची वाट पाहत आहे. तुमचे स्वप्ने सत्यात उतरवणारा मार्ग तुम्हाला हे गुरुमाऊली मिळवून देणार आहेत. आता तुमच्या आयुष्यात योग्य दिशा निश्चितच होईल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी पाठिंबा मिळेल. तुमच्या आयुष्यात नवीन लोक येतील, जे तुमच्या प्रवासात मित्र आणि मार्गदर्शक म्हणून तुमच्या सोबत असतील. हा प्रवास आता कठीण राहणार नाही, कारण आता एक दैवी ऊर्जा तुमच्यासोबत काम करत आहे, जी तुम्हाला आनंद, शांती आणि समृद्धीने भरून टाकेल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, घाबरू नका. आजचा हा संदेश तुम्ही योग्य तो वेळ देऊन ऐकलात, तर नक्कीच तुमचे आयुष्य आनंदमय होईल. गुरुमाऊली सांगतात, हातातले गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं कधी पुरत नसते आणि कष्टाचं मात्र कधीही संपत नसते. एवढं मात्र नक्कीच खरे. मित्रांनो, बाळूमामांच्या नामस्मरणाचे महत्त्व भरपूर आहेत. प्रथम म्हणजे तुमच्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते. दुसरे, समाधान मिळते. तिसरे, वास्तू शुद्ध होते. प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते. घरात सात्विकता वाढते. सांसारिक अडचणी कमी होतात. प्रेमभाव निर्माण होतो. घरात भगवंतांचा वास राहतो. काळजी मिळते, भीती जाते.
संकटाला सामोरे देखील जाता येते, स्वभावात बदल होतो, तुमच्या गरजा कमी होतात आणि तुम्हाला सत्वगुणात जलद गतीने तुमची वृद्धी होते. बाळूमामांचा कृपाशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्याला मस्तरकी असतो. अखंड अनुसंधानानंतर बाळूमामांची भेट निश्चिंतच होते. यापेक्षा जास्त गुरुमाऊलींच्या नामस्मरणाचे महत्त्व आहे. म्हणूनच आपण प्रत्येकाला सदैव गुरुमाऊलींची भक्ती मात्र करायची आहे. आज जर तुम्ही एवढा वेळ देऊन संदेश ऐकलेले असाल तर बाळूमामांच्या चरणी तुम्ही ही एक मौल्यवान प्रार्थना जरूर करा. तुम्ही त्यांच्या चरणी म्हणा, हे गुरुमाऊली, आजपर्यंत तू जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी तू मला नामस्मरण करण्याची ताकद दे व तुझी आठवण सतत मला होऊ दे. मनाचा परिणाम माझ्या शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा मला अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे. तुझ्या नक्कीच चरणी मी एवढी प्रार्थना करतोय. तसेच गुरुमाऊली, माझ्या जीवनात जे भोग असतील ना ते तुमच्या आशीर्वादाने नाश होत. बस एवढीच मोठी एक प्रार्थना आपल्याला बाळूमामांच्या चरणी सदैव करायची आहे. आयुष्यात जे काही बदलता येईल ना ते तुम्ही प्रथम बदला, आणि जे तुम्हाला कधी बदलता येत नाही ते तुम्ही सहज स्वीकारा, आणि जे स्वीकारता देखील येत नाही ते मात्र तुम्ही तिथल्या तिथे सोडून द्या. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला नेहमी खुश ठेवा, आनंदी ठेवा. कारण माणसाच्या आयुष्यात आलेली प्रत्येक परिस्थिती ही तर कशी का असेना, जर तुमची मनस्थिती योग्य असेल तर प्रत्येक परिस्थितीचा तुम्ही आनंद घेऊ शकतात. बाकी मागून प्रेम कधी मिळत नाही, ते समोरच्याच्या मनात असावं लागतं, आणि समोरच्याच्या मनात रुजायला ते देवाला मान्य असावं लागतं. खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे आपल्याला मात्र लागत नसते, ते शेवटी आपल्या नशिबात मात्र असावे लागते. आणि जेव्हा सगळं संपून गेले असं तुम्हाला वाटतं ना, तीच खरी तुमची वेळ असते नवीन काहीतरी उत्तम सुरू करण्याची. बाकी बाळूमामांच्या नावामध्ये बाळूमामांचे स्मरण साठवलेले आहे. बाळूमामांचे नाम आणि त्यावरील श्रद्धा यांच्या संगमामध्ये बाळूमामांची भक्ती उद्य पावते. भक्ती म्हणजे बाळूमामांबद्दल अनुरक्ती, आणि म्हणजे उत्कृष्ट प्रेम हे एक रसायन आहे. त्यामध्ये मोठी शक्ती साठवलेली असते. ते प्रेम मनाच्या तळाशी पोहोचते व तेथे असलेल्या अविद्येचा पडदा फाडून स्वरूपाशी भिडते. बाळूमामांच्या दर्शनाच्या आड येणारे सारे प्रतिबिंब दूर करते व दिव्य प्रेम कसे संपादन करावे याचे अगदी स्पष्ट व खात्रीचे मार्गदर्शन देखील करीतच असते. एवढं मात्र नक्कीच, बाकी काल काय झालं ते विसरून जा. कारण आपला जन्म काय झाले हे मोजण्यासाठी नाही, तर समोर आनंदाने कसं जगायचं यासाठी प्रथम झालेला आहे. गुरुमाऊली म्हणतात, प्रेमळ भक्ता, मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवली आहे, आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्याच्या पाठीशी उभा असतो. आयुष्यात सर्व हरलात तरी देखील हिंमत मात्र कधी तुम्ही हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक मोठी प्रेरणा देत असते. बाळूमामांची केलेली कोणती सेवा ही मात्र कधी देखील वाया जाणार नाही. प्रत्येक सेवेचे फळ हे गुरुमाऊली तुम्हाला नक्कीच देतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे तुम्हाला मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली गुरुमाऊलींची सेवा ही गुरुमाऊलींना खूप प्रिय असते आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचते देखील. म्हणूनच आपण प्रत्येकाला एवढीच गोष्ट समजून घ्यायची आहे, ते म्हणजे फक्त भगवंतांपुढे नैवेद्य ठेवणे, दिवा लावणे आणि अगरबत्ती लावले म्हणजे भगवंत प्रसन्न होतो, हे तर साफ चुकीचं आहे. प्रेमळ मित्रांनो, प्रथम आपण समजून घ्यावे ते म्हणजे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपले कर्म चांगले असावे लागते आणि आपले कष्ट देखील प्रामाणिक मात्र असावे लागते.
तेव्हाच एक गुरुमाऊली आपल्यावरती नक्कीच प्रसंग होतील. बाकी आदमापूरच्या महाराजा, कोटी कोटी प्रणाम तुमच्या पाया. तुम्ही जगाचे पालक आणि आम्ही सर्व तुमचे बालक. गुरुराया गुरुराया, चुकवा तुम्ही 84चा फेरा. तुमचे नाम घेता शांती लाभे, नरजन्मा येऊन जन्म सार्थक झाला वाटे. माझे गुरु सांगतात तुला विश्वास आहे ना, तू कोणाचं वाईट केलेलं नाही, तर तू काळजी देखील करू नकोस. तुझे देखील वाईट नक्कीच कोणी करणार नाही. वेळ लागेल, पण थोडी संकटे येतील, पण दिवस मात्र प्रत्येकांचे बदलतात. एवढं प्रथम तू तुझ्या लक्षामध्ये ठेव आणि सदैव गुरुमाऊलींचे तुम्ही नामस्मरण करा. बाकी भोग हे मात्र भोगावेच लागतात. त्याचा मात्र आपल्याला ना कधी भागाकार होत नाही, पण बेरीज मात्र होऊ शकते. जर तुमचे कर्म चांगले असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची देखील प्रमाणात शक्यता असते. म्हणून आपल्याला मात्र कर्म सदैव चांगले करायचे आहेत. हे सद्गुरू नाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धाने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे तू आम्हाशी हात दे, सन्मान मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे सुंदर मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी तू मात्र विसावू दे. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करीत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही ना काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं, पण हे गुरुमाऊली आपल्यासाठी देखील काही ना काही उत्तम नक्कीच घडवत असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला कधी गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो कधी क्रोधित होत नाही, आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कधी कठोर शब्द उच्चारच नाही, तोच मनुष्य आपण मात्र सर्वश्रेष्ठ समजावा. गुरुमाऊली म्हणतात, माझ्या नामस्मरणाने तुझ्या आयुष्यात संकटे यायचं थांबणार नाही. कारण संकट अडचणी हा जीवनाचा एक मोठा भागच आहे, पण माझे नामस्मरण तुझ्या संकटांचं वजन इतका हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे नक्कीच भासतील. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्यात, आपल्या मनाला एवढंच सांगायचं की आपला बाप आदमापूरला नक्कीच खंबीर बसलेला आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रथम समजून घ्या, ते म्हणजे ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते ना की आपला प्रवास आयुष्यामध्ये आपल्याला मात्र एकट्यालाच करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. म्हणून धाडसाने तुम्ही एकटे चला आणि स्वतःला मात्र तुम्ही प्रथम सिद्ध करा. बाकी गुरुमाऊली सांगतात, शांत राहावे. मनुष्याने कधीही आपल्या मनाला शांत ठेवावे, कारण अडचणी, दुःख, संकटे, कठीण परिस्थिती हा तर आयुष्याचा भागच आहे. पण जर तुम्ही तुमच्या मनाला शांत ठेवून गुरुमाऊलींच्या चरणांमध्ये, गुरुमाऊलींच्या भक्तीमध्ये ठेवलात तर तुमचे नक्कीच कल्याण होणार. एवढं मात्र आयुष्यामधले सर्वात मोठे सत्य आहे. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहा. आता तुझ्या आयुष्यामध्ये ते घडणार आहे ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नव्हतीस, आणि तुझे आयुष्य आता आनंदमय होणार आहे. म्हणून तू तुझ्या मनाशी शांत कर आणि माझी भक्ती करण्यास सुरुवात कर. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाला समजून घ्यायची आहे, ते म्हणजे आयुष्याचा प्रवास कधी कुठे संपेल हे मात्र आपण कुणाला देखील ज्ञान नाही. परंतु आयुष्याच्या प्रवासामध्ये एवढी एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, जेवढं भगवंतांनी आपल्याला दिलेले आहे तेवढे आपल्यासाठी भरपूर उत्तम आहे. म्हणून जास्तची हाव तुम्ही सोडून द्या आणि जेवढं गुरुमाऊलींनी दिले त्यामध्ये तुम्ही मात्र तुमचे जीवन आनंदाने नक्की जगायला सुरुवात करा. बाकी ज्याच्याकडे पैसा आहे तो सध्या मन शांतीच्या शोधात फिरत आहे, आणि ज्याच्याकडे मन शांती आहे ना तो मात्र पैशांच्या मागे लागलाय. परंतु एकमेव श्री संत सद्गुरू बाळूमामांचे सेवेकरी असा आहे ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरुमाऊलीच म्हणतात की ज्याला पडल्या पडल्या झोप लागते ना तोच खरा श्रीमंत आहे. म्हणजे बाळूमामांचे सेवेकरी असा एक तरी श्री संत सद्गुरू बाळूमामांचा सेवेकरी मला दाखवावा, ज्यांच्या घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे गुरुमाऊली आहेत तेथे समस्त ब्रह्मांड वास करते. हीच मोठी सत्यता आहे. पण एक गोष्ट तुम्हाला आधी समजून घ्यायची आहे,
ते म्हणजे भगवंत प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत. पण जर तुम्ही नेहमी कष्ट करणार नाही आणि भगवंतांच्या चरणी भरपूर काही मागाल तर तुम्हाला कधी काही मिळू देखील शकणार नाही. म्हणून गुरुमाऊली म्हणतात, जे मिळवायचे त्याहून उत्तम तुला मी नक्कीच देईन. म्हणून सतत चिंता आणि काळजी करण्यात तुम्ही तुमचं आयुष्य मुळीच घालवू नका. समजून घ्या, आयुष्यामध्ये घडत असलेल्या प्रत्येक गोष्टी या कोणत्या न कोणत्या कारणांमुळे घडत असतात आणि आज जे तुम्हाला पाहून असतात ते मात्र उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. म्हणून तुम्ही जर अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र ते तुमच्यासाठी योग्य नाही. बाकी विज्ञान किती पुढे गेले ना तरी आपल्याने दिलेल्या काळजावरचे घाव कोणत्याही एक्सरेमध्ये कधी मात्र आपल्याला दिसणार नाहीत. बाकी मित्रांनो, जिद्द आणि बाळूमामांची भक्ती अशी आपण ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा आपण प्रत्येकास मिळाल्या पाहिजेत. गुरुमाऊली म्हणतात, घाबरू नकोस, चिंता करू नकोस, समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस, भौतिक अर्थात भौतिक गोष्टींच्या जाळ्यात तू अडकू नकोस, उभा आहे मी पाठीशी, तू मात्र काळजी करू नकोस, तू बाळ आहे माझा हे कधी मात्र तू विसरू नकोस. जिद्द आणि बाळूमामांवर भक्ती आपण मात्र अशी ठेवायची असते की संकटे आपल्यावरती असायला पाहिजे आणि काळजी मात्र त्या गुरुमाऊलींना नक्कीच झाली पाहिजे. बाकी कपालावरील रेषेत नेहमी भाग्य शोधण्यापेक्षा कपालावरील घामातच आपण आपले भविष्य शोधल्यास आयुष्यात कपालावर हात टेकवण्याची कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा तुम्ही प्रथम प्रयत्नवादी व्हा. यश तुमची आतुरतेने नक्कीच वाट पाहत आहे. गुरुमाऊली सांगतात, शांत राहावे, काहीही तू झाले तरीही आयुष्यामध्ये आपण मात्र चिंता करू नये. समजून घ्या, तुमच्या आयुष्यात सध्या आता जे काही घडत आहे ते तर तुमच्या उत्तमासाठीच घडत आहे आणि जर तुमचा भगवंतांवरती विश्वास असेल तर तुमचं आयुष्य नक्कीच उत्तम पद्धतीने पूर्णत्व पुढे जाणार आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, ते म्हणजे भगवंत प्रत्येक भक्तांना म्हणत असतात की जीवनात अपमान, अपयश, धोका यांच्यासारख्या कडू गोष्टी सरळ सरळ तुम्ही गिळायला शिका. त्या चगळत कधी बसू नका, नाहीतर जीवन आणखी कडू होईल. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट समजून घ्यायची आहे, ते म्हणजे जे घडत आहे ते तर आपल्यासाठी उत्तमच घडत आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही काळजीमध्ये असाल तर मग मात्र आपण ती आपली काळजी नक्कीच सोडली पाहिजे. हे गुरुमाऊली शिष्यांना सांगत, घाबरू नकोस, चिंता करू नकोस, मी हाय तुझ्या पाठीशी, तू मात्र रडू नकोस. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरती असतात. बाकी जपमाळेचे मनी बोलती किती सुंदर आमूचे काम, स्पर्शेने आम्हा भक्त घेता श्री बाळूमामांचे नाव. आपण आयुष्यामध्ये जे करतो ना त्या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी उत्तमच असतात आणि ज्या ज्या गोष्टी सध्या तुम्ही गमावलेल्या आहात त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहे. आणि जर तुम्ही चिंतेमध्ये असाल आणि सतत तुम्ही काळजी करत राहाल तर मग मात्र तुमचे आयुष्य कधी देखील आनंदी होणार नाही. बाकी मित्रांनो, समजून घ्या, समाधानी राहा, सुखी व्हाल, भक्ती करा, मुक्ती मिळेल, ध्यान करा, तुम्हाला ज्ञान मिळेल, प्रार्थना करा, तुमची प्रगती होईल, मीपणा सोडा, मोठे व्हाल, कला शिका, अमर व्हाल, व्यसन सोडा, शांती मिळेल, सहाय्य करा, सोबत मिळेल, दान करा, धन मिळेल, त्याग करा, आत्मानंद मिळेल, श्रम करा, सुख मिळेल. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायच्या आहेत. एक गोष्ट आपण प्रत्येकाला प्रथम समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्या प्रत्येक गोष्टी कोणत्या ना कोणत्या कारणानुसार घडत असतात. आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी तुम्हाला राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही गुरुमाऊलींवरती विश्वास नक्कीच ठेवावा. समोरच्याला समजून सांगू नये. जर तो तुमचा समजतच नसला ना तर तुम्ही स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही. इथे वेळ मात्र आपण वाया घालवायचा नाही. बस
आयुष्याच्या शर्यतीत एवढं समजायचं असतं, ते म्हणजे जो आपलं कधी ऐकणार नाही त्याला जास्त काही सांगत बसायचं नाही, आणि जो तुमचं मन लावून ऐकणार त्याला मात्र आपण योग्य पद्धतीने नक्कीच सांगितलं पाहिजे. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहा, तुझे आयुष्य लवकरच आनंदमय होणार, आणि ज्या ज्या गोष्टी तू सध्या गमावलेली आहेस त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. म्हणून तू मात्र आता अजिबात घाबरू नकोस. जगणं खूप सुंदर आहे, सतत तुम्ही रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तुम्ही तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं काहीही नाही, पण जेव्हा तुमच्या मनासारखं झालं होतं ते दिवस मात्र तुम्ही विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सध्या तुमच्यासोबत त्यांना कधी तुम्ही सोडू नका. हेही तुमचे वाईट दिवस नक्कीच सरतील, तुम्ही मात्र तुमचं हसणं कधी देखील सोडू नका. एकच गोष्ट आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये नक्की ज्या ज्या गोष्टी पूर्णत्व घडत असतात त्या प्रत्येक गोष्टी बाळूमामांच्या इच्छेने घडत आहेत. समजून घ्या. जर दुःख आलेली असेल तर सुख देखील भरभरून देणार गुरुमाऊली. म्हणून दुःख आले म्हणून त्या दुःखांचा सामना तुम्ही करा, आणि कायम संकटांचा सामना करून भगवंतांची भक्ती करा. बाकी आचार विचार ही घराची अर्थात आखणी आहे. प्रेम हा तुमच्या घराचा पाया असतो, आणि थोर माणसे म्हणजे घराच्या भिंती आहेत. सुख हे घराचे छत आहे, तर जिव्हाळा हा घराचा कळस आहे. माणुसकी ही घराची तिजोरी आहे, तर गोड शब्द हे घरातील धन दौलत आहेत. माणुसकी ही घराची तिजोरी आहे, बाकी शांतता ही घरातील खरी लक्ष्मी आहे. आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे. दुजाभाव विसरणे ही घरातील तेजस्वी समय आहे. पैसा हा घराचा पाहुणा आहे, गर्विष्ठपणा हा तुमच्या घराचा वेरी आहे. नम्रता ही घराची प्राण प्रतिष्ठा आहे, तर व्यवस्था ही घराची शोभा आहे, आणि समाधान हे घराचे सुख आहे. सदाचार हा घराचा सुगंध आहे. चारित्र्य संपन्नता ही घराची कीर्ती आहे. अशा घरातच बाळूमामांची जागृत मूर्ती आहे. म्हणूनच आधी प्रपंच करावा नेकटा, मग अर्थात घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेके हो, प्रपंच सोडून परमार्थ कराल, तेने तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच परमार्थ चालवाल तर तुम्ही विवेकी व्हाल. म्हणजे समजून घ्या, आयुष्यामध्ये आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो, ते म्हणजे आयुष्यामध्ये जर आमचे वय जास्त झाले किंवा आमच्याकडे भरपूर जास्त धन आला तेव्हा मी भगवंतांची भक्ती करू, असं जो म्हणतो तो मात्र कधी भगवंतांची भक्ती करणार नाही. समजून घ्या, जर तुम्ही भगवंतांची भक्ती याच क्षणापासून करण्यास सुरुवात कराल तर नक्कीच तुमचे आयुष्य आनंदमय होऊन जाईल. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती चिंता सोडून द्यायचं आहे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्ही आनंदी राहून उत्तम कर्म करा. बाकी दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय होत आहे या गोष्टींना तुम्ही विसरून जा. समजून घ्या, जे जे तुम्हाला मिळत आहे नक्कीच त्या गोष्टी तुमच्यासाठी उत्तमच आहेत. म्हणून जर तुम्ही चिंता अजूनही करत असाल तर मग मात्र तुमच्या त्या प्रत्येक चिंता पूर्णत्व व्यर्थ आहेत. बाळूमामांच्या भक्ती मार्गात येण्यासाठी ही तर पूर्वजन्माची पुण्याई लागते, आणि खरोखरच तुम्ही आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत. बाळूमामांचा मार्ग मिळाला आणि आपले जीवन मात्र धन्य झाले. तुलना करून दुसऱ्याचा मत्सर करत बसण्यापेक्षा स्वतः सुधारणा करणं कितीतरी चांगलं आहे. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सतत तुलना करीत असाल तर मग मात्र ते तुमच्यासाठी चुकीचं आहे. प्रेमळ भक्तांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे जे घडत असते त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडीत असतात. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता नक्कीच व्यर्थ आहे. काय तोटा आहे आपल्या भाग्याला बाळूमामांचे पाय आहेत डोके ठेवायला, काय भीती आहे आपल्या साऱ्यांना.
हे गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला, जरा का थोडीही भरकटणार तर माऊली लगेच डोळे वटारणार. हाताशी धरले तुम्हा आम्हा प्रत्येकांना, आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला. अर्थात ब्रह्मांडी तर ते पाहून माझ्या गुरु माऊलीला अनंत जन्मींचे पुण्य आले फळाला. जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसा गुरु माऊलींचा आपल्याला. नुसते दर्शनीय पुरे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे तुम्हा आणि आमच्या प्रत्येकांच्या भाग्याला, बाळूमामांचे पाय आहेत डोके ठेवायला. एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. अर्थात झाडाने किती फुले गमावली यावर ते झाड कधी देखील अस्वस्थ अर्थात होत नाही. ते तर नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसेच आयुष्यात काय तुम्ही गमावली आहेत याचे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकता यात जीवनाचा अर्थ असतो. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत गमावलेल्या आहेत ना, त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत एका नक्कीच क्षणामध्ये देऊ शकतात. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये काही करू शकणार नाही. म्हणून या क्षणापासून तुम्ही तुमच्या चिंतेमधून बाहेर पडा. कारण तुम्ही जी सध्या चिंता करीत आहात ती मात्र तुमची चिंता तुम्हाला एका क्षणामध्ये नष्ट करणार. म्हणून प्रेमळ मित्रांनो, अर्थात एकच गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे, ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात काहीही झाले तरी देखील आपण मात्र कधीही नक्कीच चिंता करू नये. भगवंत म्हणतात शांत राहा. काही देखील झाले तरी देखील चिंता आणि काळजी करू नका. एक गोष्ट आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे आपण ज्या गोष्टी सध्या करत आहोत किंवा ज्या गोष्टी सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत, त्या प्रत्येक गोष्टी ह्या तर काही कालाविक वेळेसाठी तुमच्या आयुष्यामध्ये राहणार आहेत. समजून घ्या. जे पद प्रतिष्ठा सध्या तुमच्याकडे आहे ते देखील काही काळासाठी तुमच्याकडे आहे. म्हणून ज्या गोष्टी मिळाली आहेत त्या गोष्टी तुम्ही सांभाळा. पण त्या गोष्टी आहेत म्हणून तुम्ही कधी गर्व करू नका. कारण जो भगवंत देऊ शकतो तो भगवंत घेऊ शकतो. हे प्रथम मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. गुरु माऊली सांगतात शांत राहा. एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहायचं असतं. मग समजण्याच्या पलीकडचेही उत्तरं आपल्याला मात्र मिळत असतात. बाकी तुमच्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता तुम्ही कधी करू नका. कधी कधी तुमचेच निर्णय चुकतात पण भगवंतांचे नाही. ते सदैव तुमच्या पाठीशी असतात. म्हणून आयुष्यामध्ये जर मनासारख्या गोष्टी घडत नसतील ना तर मग मात्र आपण काळजी करू नये. समजून घ्या, आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी आपल्या उत्तमासाठीच घडत आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही नक्कीच चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती चिंता तुम्हाला नष्ट करेल. बाकी एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायचे आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापे धुतली जातात म्हणे. हीच तर जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. मित्रांनो, प्रथम समजून घ्या, मतलबी लोक आहेत. जीव तर प्रत्येक व्यक्तीला आम्ही मनापासून लावला होता, पण काही ना फक्त कामापुरतं नातं टिकवलं. तिथं चांगलं कळून चुकलं. कोणी कोणाचं नसतं. आपण उगा सगळ्यांना आपलं मात्र समजून बसतो आणि जे खोटं बोलत आहेत त्यांचीच नाती टिकत आहेत. जे खरं बोलत आहेत त्यांची नाती आपोआप तुटत आहेत. त्यामुळे नात्यात आग लावणाऱ्यांनी अर्थात लोक आनंद मात्र लुटत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तर तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काही फरक पडत नाही कारण ते एक पद्धतीचे निर्लज्ज असतात. समजून घ्या, बोलण्याचा अर्थ इतकाच आहे ते म्हणजे आयुष्यामध्ये जे घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र नक्कीच तुमची ती चिंता तुम्हाला पूर्णत्व नष्ट करेल. भगवंत म्हणतात प्रत्येक गोष्टीचा तडजोडीने अंत करायला म्हटल्यावर स्वाभिमान गहाण ठेवल्यासारखा होईल. तेव्हा कधी कधी जिथे कानाखाली मारता येत नाही
तिकडे मात्र टोमणे मारून यायचं, परंतु आपण आता कधी मात्र कोणाला सोडायचं नाही. समजून घ्या, आयुष्य हे असेच असते. कधी सुख, कधी दुःख, कधी कोणत्या आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडतील हे मात्र कधीही सांगता येणार नाही. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी करणं चुकीचं आहे. समजून घ्या, आयुष्यात कोणाला हक्काने रागवताना आपण मात्र 10 वेळा विचार करावे, कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात. बाकी मला काय सत्य आधीच माहिती होती, फक्त बघायचे हे होते की लोक कोणत्या पातळीपर्यंत खोटं बोलतात आणि शब्दांच्या संवादाच्या माध्यमानं सुटू न शकणारी समस्या अस्तित्वात नसते. फक्त संवादाची ही ताकद कोणी ओळखली नाही याचं दुःख आहे. अर्थात व्याट लावाफीची जेवढी ताकद दिसली ना, त्याच्या कितीतरी पट अधिक शब्दांत आहे. तोंडाची वाफ असं म्हणत आपण तिची उपेक्षा मात्र केली आणि करत आलोत, एवढं मात्र नक्कीच खरे. शांत राहावे. कधीही आयुष्यामध्ये आपण मात्र नक्कीच चिंता करू नये. समजून घ्या, ज्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये उत्तमच घडत आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता आता मात्र सोडून दिली पाहिजे. स्वतःला इतकं तुम्ही मजबूत बनवा की आयुष्यातल्या सगळ्यात कठीण काळात पण तुमचा मात्र संयम ढळला नाही पाहिजे. मागे शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा त्याच्या मनाने खचून जातो ना, तेव्हा जगातील कोणती सर्जरी त्याला मात्र बरं करू शकणार नाही. म्हणून आपण प्रथम आपल्या मनाने मजबूत मात्र बनलं पाहिजे. भगवंत म्हणतात, हो शांत राहा, आता तुझं आयुष्य आनंदमय होणार आहे आणि ज्या ज्या गोष्टी तू आजपर्यंत गमावलेली आहेस त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर नक्कीच तुमची ती प्रत्येक चिंता व्यर्थ आहे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसांची किंमत आपण मात्र ठरवू नये. अर्थात माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव आपण वापरला पाहिजे, म्हणजे चांगले माणसे आपल्यापासून कधी देखील दुरावणार नाहीत. पर्याय म्हणून आपली निवड असेल तर त्या नात्याचं ओझं वाहनं तिथंच थांबवलं पाहिजे. बाकी सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात. दमल्यानंतर त्यांना जाणीव होते की समाधानातच खरं सुख आहे. म्हणून आयुष्यामध्ये जे काही घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे घडत आहेत. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र नक्कीच तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवावा. भगवंत म्हणतात, प्रथम तू तुझ्या आयुष्यामध्ये सुरुवात कर. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही काम करण्यासाठी अजूनही सुरुवात करणार नाही तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही आनंदी राहणार नाही. समजून घ्या, जे आयुष्यात घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहे. बाकी बोलण्यासाठीच बुद्धिमत्ता वापरता येत नाही तर गप्प बसण्यासाठी सुद्धा वापरता येते. बाकी भगवंतांना आपण एके वेळी घाबरलो नाही तरी चालेल, पण आपण मात्र आपल्या कर्मापासून नक्कीच घाबरून राहावे. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा असो किंवा स्तुती असेल, सुख असेल किंवा दुःख असेल, यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ना ते मात्र न चुकता परत आपल्याकडे येणार. हा तर चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला स्वतः भगवंत देखील चुकलेला नाही. बाकी स्वतःला नेहमी शहाणं समजणाऱ्याला माणसांची या जगामध्ये मात्र एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्यांनी मान्य केलेले वेडेपण हे मात्र तुम्हाला पांघरावे लागेल. एवढं मात्र नक्कीच समजून घ्या, ज्या ज्या गोष्टी घडतात त्या उत्तमच घडतात. बाकी जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे. म्हणून इतरांनी जर तुमची निंदा करण्यास सुरुवात केली असेल तर अजिबात तुम्ही घाबरू नका आणि अजिबात तुम्ही चिंता करू नका. भगवंत म्हणतात, समजून घे,
नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच आनंद येणार आहे. आणि ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत गमावलेल्या आहेत ना, त्याहून उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच भगवंत देणार आहेत. भगवंत म्हणतात शांत राहा. जो व्यक्ती कष्ट करतो त्याला आज नाही तर उद्या त्या कष्टाचे फळ नक्कीच मिळत असते. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता व्यर्थ आहे. प्रथम आपण समजून घ्यावं, चुकांवर सारखं पांघरून घालत राहिलं की एके दिवशी चुका एवढ्या मोठ्या होतात की मग मात्र पांघरून मात्र अर्थात तोकडं पडतं. हेच आपण समजून घ्यायचे असते. बाकी संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते मात्र महान बनवते, पण माणुसकी चांगली नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते. एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक तुम्हाला ज्याच्या विचाराने आणि जीवनाचे प्रवास नक्कीच बदलण्यास भाग पाडत असते. हे मात्र नक्कीच खरे. बाकी चांगल्या व्यक्तीने जर तुमचा अपमान केला अथवा रागवले तरी चालेल, पण त्याला तुम्ही कधीच सोडू नका. कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे इथे फार कमी असतात. म्हणूनच 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एक सूर्य आपण जवळ ठेवावा. बाकी मी कोणासाठी माझे विचार आणि माझा स्वभाव आणि मी करत असलेले कार्य बदलू शकत नाही. खोटेपणा दाखवून माणसे जोडण्यापेक्षा खरं वागून ती दुरावलेली मला चालतात. ज्यांनी मला समजून घेतलं आहे त्यांच्यासाठी मी जसा आहे तसा भारीच आहे. आणि ज्या लोकांनी गैरसमज करून मला दूर केलं त्यांना समजवण्याची गरज मात्र मला मुळीच वाटत नाही. बस एवढा एक रूल आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच ठेवलं पाहिजे. बाकी आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादांचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्यांना सतत वेदना देणाऱ्यांचा जन्मभर तळतळाटचे हप्ते त्यांना मात्र नक्कीच भरावे लागतात. समजून घ्या, मन गुंतायला वेळ कधी लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो ते गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. बाकी ज्याच्या घरची तुळस फुललेली असते त्याच्या घरीत पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज सायंकाळी दिवे लागवते तिथे भक्तीची कमतरता नसते. आणि जिथे शुभंकरित अर्थात करोती होते तिथे संस्कारांची नांदी असते. समजून घ्या, जिथे दान देण्याची सवय असते ना तिथे मात्र कधी संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसाची देखील कमी नसते. बाकी शब्द हे एका चावीसारखे असतात, कधी मन मोकळे करतात तर कधी मात्र आपले तोंड बंद करतात. जीवनात पैशाची गरज भासली तर नक्कीच ती आपण व्याजाने आपल्याला मिळतात, पण जर तुम्हाला माणसांची साथ व्याजाने कधी देखील मिळवायची सुविधा तयार मात्र होणार नाही, तोपर्यंत तरी तुम्ही नाती मनापासून जपायला हवीत. बाकी कोणाच्या सांगण्यावरून कधी मात्र आपण कोणताही निर्णय नक्कीच घेऊ नये आणि कोणाचे कधी ऐकू नये असं देखील करू नये. समजून घ्या, आयुष्याच्या प्रवासामध्ये आपल्याला कधी कशा पद्धतीने टर्न घ्यायचा आहे हे मात्र आपल्यावरती आहे. म्हणून जर आनंदी राहायचे असेल आयुष्यामध्ये तर प्रथम मात्र प्रत्येक गोष्टींचा आपण स्वीकार नक्कीच केलं पाहिजे. मित्रांनो, बुद्धी कुठे वास करावा अर्थात बुद्धीने कुठे वास करावा हे कधी पैसा ठरवू शकत नाही. म्हणूनच कधी कधी गरिबांच्या घरात शास्त्रज्ञ जन्माला येतो आणि श्रीमंतांच्या घरात नक्कीच मूर्ख जन्माला येतो. हे मात्र नक्कीच खरे. बाकी शांत स्वभावाचा माणूस हा तर कधी कमजोर नसतो, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे तर काहीच नाही. पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले ना तर भले भले डोंगरही फोडून निघतात. असं मात्र ध्येय ठेवा. प्रत्येकजण आपल्याला त्याच्या गरजेनुसार महत्त्व देत असतो. आपला भ्रम असतो की त्याच्यासाठी आपण खूप खास आहोत. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. फक्त स्वार्थ साधण्यापुरते तुम्ही मात्र तुमचे आयुष्य जगू नका. जिथं चूक नाही तिथं मात्र झुकू नका आणि जिथं सन्मान नाही तिथे मात्र तुम्ही मुळीच थांबू नका. एकच गोष्ट आपल्याला प्रथम समजून घ्यायची आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये आजपर्यंत ज्या गोष्टी तुम्ही नक्कीच गमावलेल्या आहेत
त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडणार. समजून घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये जर आनंदी राहायचे असेल तर तुम्हाला प्रथम उत्तम कर्म नक्कीच करावे लागतील. प्रथम एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, नक्कीच आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत गमावलेल्या आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी नक्कीच तुमच्या पदरी पडतील. म्हणून सतत आपण गुरुमाऊलींची भक्ती करावी आणि त्यासोबतच उत्तम कर्म करावे. बाकी हसणं मात्र कधी विसरू नका. हे आयुष्य खूप सुंदर आहे, इथे मात्र तुम्ही कधीही चिंतेने जगू नका. आणि ज्या ज्या आजपर्यंत गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. म्हणून तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्हाला नक्कीच भगवंतांची भक्ती करावं लागेल. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला ते म्हणजे जे जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत नक्कीच गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. बाकी तुम्ही जे इतरांसोबत केलेलं आहे ना ते परत मात्र सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे. अर्थात निसर्गाचा भागाकार निश्चय असतो, तो तर व्याजासकट परत देखील करता येत असतो. बाकी समजायला उशीर झाला पण अनुभव मात्र मोठा मिळाला. आपलं कोणीच नसतं हे आपल्याने शिकवलं तेव्हा मात्र नात्यांवरचा विश्वास नक्कीच उडाला. एक गोष्ट आपण प्रत्येकाला समजायचं आहे, ते म्हणजे कोणी तुमचं वाईट करते हे तर ज्याचं त्याचं कर्म आणि तुम्ही कोणाची वाईट करणार नाही हा प्रथम तुमचा धर्म आहे, हे तुम्ही नक्की स्वीकारलं पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहा, तुझे आयुष्य लवकरात लवकर नक्कीच आनंदी होईल. बाकी आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्या घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल ना तर प्रथम तुम्ही उत्तम कर्म करा. भगवंत म्हणतात, आयुष्याचा प्रवास असंच असणार, तुला कधी दुःख येणार तर कधी सुख येणार. आणि प्रेमळ मित्रा, ज्या ज्या गोष्टी तू आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये गमावलेल्या आहेत ना त्याहून उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडणार. समजून घ्या, आयुष्याचा प्रवास असाच असणार, कधी दुःख कधी सुख. पण जर आनंदी राहायचे असेल तर काय उत्तम कर्म करणे हे तुमच्यासाठी उत्तम आहे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. काहीही देखील झाले तरी आपण मात्र आता कधी नक्कीच चिंता करू नये. गुरुमाऊली सांगतात, तुझ्या आयुष्याचा प्रवास उत्तमच आहे आणि त्याहून उत्तम तुझ्या आयुष्याचा प्रवास नक्कीच होणार. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची चिंता नक्कीच सोडून द्यायला हवी. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, एकच विषय जर सारखा सारखा समजावून सांगायला लावत असेल तर सोडून द्या विषय पण आणि त्या माणसाला पण. बाकी चूक नसतानाही जवळचे जेव्हा विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तुम्ही प्रथम तयारी करा. कारण हे कलियुग आहे, इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला मात्र तोडलं जातं. एक गोष्ट आपण समजून घ्यावी, ते म्हणजे देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस तर बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील ना तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात किती दिवे लावलेत तरी देखील त्याचा मात्र काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षामध्ये ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे तर फक्त दोघांनाच माहिती असते, ते म्हणजे प्रथम परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपावू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस देखील संपला, हे मात्र आपण समजून घ्यावे. आणि तुम्ही जे इतरांसोबत केले
ते मात्र परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच खरा कर्मयोग आहे. कारण जे आपण इथे करणार ते आपल्याकडे परत येणार. जो ज्ञानी असतो ना तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतं, पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कधी कोणीही समजावू शकणार नाही. त्याला तर फक्त वेळ समजावू शकते. म्हणून आयुष्यामध्ये काहीही झाले तरी आपण मात्र कधी आपलेच खरे असे नक्कीच म्हणू नये. समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र कधीही निराश होऊ नये. कारण कमी वयात माणूस समजदार अर्थात असाच कधी होत नसतो. काहींना लोक समजदार बनवतात तर काहींना त्यांची परिस्थिती आणि समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस नक्कीच पाहिलेले असतात. हे प्रथम आपण समजून घ्यावे. बाकी काही वेळेस लोकांना आपण मान नाही दिला तरी चालेल, पण त्यांनी केलेल्या कामाला आणि मदतीला मात्र आपण नक्कीच विसरलं नाही पाहिजे. आणि जेव्हा माणूस एखादा आतून तुटतो ना तेव्हा तो खूप शांत झालेला असतो. आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखावली जातात. कारण त्यातून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही असं गमवलेलं आहे. अशा लोकांना आधार देणं मात्र फारच अवघड. त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते, ना प्रेम, ना भीती, ना कुठली अपेक्षा उरलेली असते. उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुःख. असं दुःख की जे कधी शब्दातून व्यक्त मात्र होणार नाही. कुणी तुम्हाला मूर्खात काढलं म्हणजे तुम्ही मूर्ख झालात असं नाही, तर तुम्ही त्याच्यावर दाखवलेला प्रचंड विश्वासाचा त्याने घात केला असा प्रथम त्याचा अर्थ आहे. बाकी कोणी विचारलं त्रास म्हणजे काय, उत्तर मात्र माझ्या मनातून हेच आलं, जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात परकेपणाची जाणीव करून दिल्यावर होणारी तळमळ म्हणजेच असतो त्रास. बाकी घर सोडलं की न जमणाऱ्या गोष्टी सुद्धा जमून मात्र घ्याव्या लागतात. दगडाची काळी जसलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं कधीही बरं आहे. शांत राहा. आयुष्यामध्ये नक्की ज्या ज्या गोष्टी घडत असतात ना त्या प्रत्येक गोष्टी तर तुमच्या उत्तमासाठीच घडत असतात. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल ना तर मग मात्र तुम्ही ती प्रत्येक तुमची चिंता आता मात्र सोडून नक्कीच दिली पाहिजे. आयुष्याच्या प्रवासात अर्थात जेवढा आपण गमावलेले आहोत त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला मात्र नक्कीच मिळतील. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला दुःख आलेले असेल तर सुख देखील नक्कीच येणार. प्रेमळ मित्रांनो, गुरुमाऊली सांगतात, शांत राहा, तुझे आयुष्य लवकरच आनंदमय होणार आहे. आणि ज्याची तू कल्पना सोडलेली होतीस त्याहून उत्तम गोड बातमी लवकरच तुला मिळणार आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती चिंता आता सोडून द्यायची आहे. समजून घ्या, आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी जो कायम चिंता करतो त्याची मात्र चिंता वाढत जाते. आणि जो कायम भगवंतांचे चिंतन करीतो त्याचे मात्र आयुष्य आनंदमय होऊन जाते. म्हणून प्रत्येक गोष्टी या मात्र आपल्याच हातामध्ये आहेत. तुम्हाला काय करायचे आहे आणि काय नाही हे देखील प्रत्येक गोष्टी तुम्हालाच अर्थात तुमच्यावरतीच भगवंतांनी प्रथम मात्र सोपवले आहेत. म्हणून आता मात्र तुम्हाला योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल. म्हणजे प्रथम समजून घ्या, आयुष्याच्या प्रवासामध्ये काहीही झाले तरीही आता मात्र तुम्ही नक्कीच चिंता आणि काळजी करू नका. भगवंत म्हणतात शांत राहावे, काहीही तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे राहणार नाही. म्हणून प्रथम तुम्ही शांत राहा. कारण जेवढं सध्या तुम्हाला मिळत आहे ते तर तुमच्यासाठी भरपूर आहे. समजून घ्या, भगवंतांच्या कृपेने जे तुम्हाला मिळालेले आहे ते तर नक्कीच तुमच्यासाठी उत्तम आहे. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र भगवंतांनी दिले आहे त्यामध्ये आपण प्रत्येकाने नक्कीच आनंदी मात्र राहिलं पाहिजे. गुरुमाऊली सांगतात, आयुष्याचा प्रवास तुम्हाला एकट्यानेच करावा लागेल. इथे कोणीही तुम्हाला जास्त प्रमाणात आनंद देण्यासाठी येणार नाही. प्रथम आपण प्रत्येकाने समजून घ्यावे, ज्या ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत गमावलेल्या आहेत ना त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला या आयुष्याच्या प्रवासामध्ये नक्कीच मिळणार.
म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र सोडून दिली पाहिजे. बाकी चिंतन सोडा आणि भगवंतांचे चिंतन करा, बस हेच तुम्हाला आता मात्र समजून घ्यायचं आहे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा आणि आजचा हा संदेश अजून काही मिनिटे नक्कीच ऐका. भगवंत म्हणतात तुझ्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण लवकरच येणार आहे आणि ज्या ज्या गोष्टी तू आजपर्यंत गमावलेल्या होत्यास त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुला तुझ्या आयुष्यामध्ये मिळणार आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजीमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र सोडून द्यावं लागेल. बस तेवढंच तुम्हाला आता मात्र समजून घ्यायचं आहे. बाकी ज्या ज्या गोष्टी आपण आजपर्यंत गमावले त्याहून उत्तमच मिळेल. बाकी आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनांचे प्रभाव बदलण्यास भाग नक्कीच पाडतात. बाकी माणसं कोणी अर्थात कशी ओळखायची तसं म्हटलं तर फार हुशारी लागत नाही. ज्यावेळी तुमचं रागावणं आणि तुमच्या दुःख वेळेल्या असल्याचा फरक ज्याला समजतो व तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करतो तोच मात्र खरं तुमचा आहे. बाकी संकटे हे तर जगातील असा जादूगर आहे जो एका क्षणात आपले कोण आणि परके कोण हे मात्र नक्कीच दाखवून देतो. समजून घ्या, जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखवणारे की मार्ग अडवणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असेही नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरकुत्या पडतात आणि ज्या शरीरावर आपण गर्व करतो ना त्याला सुद्धा वयाच्या भगवंतांनी मर्यादा ठेवली आहेत. ज्या मुलांचा तुम्हाला अभिमान आहे ती सुद्धा उतार वयात तुमची काळजी करतीलच असे नाही. ज्यांना तुम्ही आयुष्यभर आपले समजतात ते सुद्धा पडत्या काळात तुमच्या सोबत नसतात. आणि जेव्हा वेळ तुमची चांगली असली तेव्हा म्हणून तुम्ही मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी मात्र आपल्या हातात नसतात तरी सुद्धा आपण गर्व आणि अहंकार करतो. चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहेत आणि चांगल्या कर्मांचं फळ नक्कीच आपल्याला मिळतं. हे अंतिम सत्य आपण मात्र प्रत्येकाने नक्कीच समजून मात्र घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात शांत राहा. आता लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये अशी वेळ येणार आहे ज्या वेळेची तू कधी अपेक्षा देखील केलेली नव्हतीस आणि तुमच्या आयुष्यामध्ये आता तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी मिळणार आहेत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करवायच्या होत्या. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल ना तर मग मात्र तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र थांबवली पाहिजे. एक गोष्ट प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यात आज जे तुम्हाला पाहून असतात ते उद्या मात्र तुमच्याकडे पाहतच राहतील. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र आपण स्वतःला वेळ नक्कीच दिलं पाहिजे. बाकी जिथे समोरून संवाद संपवला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात कधीच करू नये. कारण स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती आपण मात्र कधीच नक्कीच विकत घेऊ नये. बस तेवढंच आपण समजून घ्यावे. आणि तुम्हाला त्रास देणारे जरी परके असले तरी तुमची मजा बघणारे नक्कीच आपलेच असतात. हीच खरी शोकांतिका आहे. आणि प्रत्येकाने थोडा तरी आयुष्यामध्ये बुद्धिबळाचा खेळ शिकला पाहिजे. कारण समोरचाच मात्र चाली खेळत असतो आणि आपण येड्यासारखं नाती प्रथम निभावत असतो. समजून घ्या, समोरचा तुम्हाला काय समजतोय हे जाणून घेणं प्रथम महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण मात्र नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाळी खेळून तिथल्या तिथून निघून जातो. सोडून द्यायला शिका. हा असंच वागला त्याने मात्र माझा विश्वासघात केला, या गोष्टी घडल्या आणि त्या गोष्टी घडल्या. समजून घ्या. असाच तुम्ही किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार आहात. आयुष्याच्या प्रवासात आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र आपण स्वतःवरती विश्वास ठेवून नक्कीच भगवंतांची भक्ती करायला शिकलं पाहिजे.
समजून घ्या, आयुष्याचा प्रवास हा असाच असणार आहे. इथे कधी दुःख येणार, कधी सुख येणार, पण जे मिळते त्यामध्ये जो आनंदी राहतो ना, तोच आयुष्यामध्ये खरं पुढे जातो. बाकी माणसांच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची मात्र मुळीच कधी कल्पना नसते, आणि त्रास करूनच घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, आणि जर आपण साजराच केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खास होत असतो. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल ना, तर या क्षणापासून तुम्ही तुमच्या चिंता आणि काळजीला सोडून दिलं पाहिजे. समजून घ्या, आज ज्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या नाहीत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला मिळवण्याचे सामर्थ्य भगवंत स्वतःमध्ये ठेवत असतात. म्हणून एकच गोष्ट आता मात्र तुम्हाला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे जे मिळालं आहे ते उत्तम मिळालं आहे, आणि जे आपल्याला पुढे मिळणार आहे ते तर याहून देखील उत्तम नक्कीच मिळणार आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल ना, तर नक्कीच तुम्ही ती तुमची चिंता आता मात्र सोडून द्यावी. बाकी काही माणसं काही क्षणात मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात, तर काही किती सहवासात राहिले तरी त्यांच्या हातून ओढ मात्र नक्कीच नसते. हे मात्र आयुष्यामधले एक मोठे नक्कीच सत्य आहे. समजून घ्या, ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भगवंत नक्कीच देतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला ती तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र करणं सोडून द्यायचं आहे. भगवंत म्हणतो शांत राहावे. मनुष्याने आपल्या मनाला प्रथम शांत ठेवावे, कारण आज ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहेत ना, त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणून नक्कीच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही उत्तम कर्म करा, आणि असेच बाळूमामांचे संदेश योग्य असा वेळ देऊन आपण मात्र नक्कीच ऐकावेत. प्रेमळ मित्रांनो, आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं असावं, पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतः जळण्याची तरी सुद्धा तयारी असायला हवी, तेव्हाच पेटून सुगंध पसरू शकतो. आता फक्त मंद निकार असतो जी स्वतः मात्र नेहमी जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल घ्यायला लावते. आपसूक त्या लोकांच्या तोडून शब्द बाहेर पडावेत, हे मात्र नक्कीच वेगळी गोष्ट आहे. बाकी प्रामाणिकपणा ही खूप महाग गोष्ट असते. कुठल्याही फालतू माणसांकडून ती मिळवण्याची मात्र तुम्ही कधी अपेक्षा करू नका, आणि जर तुम्ही बरोबर असाल ना तर काय सिद्ध करण्याचा तुम्ही कधी प्रयत्न करू नका. फक्त आपण शांत राहावे, वेळ मात्र स्वतः साक्ष देईल. बाकी आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर आपण नेहमी फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठं चुकलं हे तपासून पाहावे. कदाचित आपली चूक आहे हे आपण प्रत्येकाच्या नक्कीच लक्षात येईल. बाकी एक वेळेला एकच साधता येतं, स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्याचं मन. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं आहे. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे प्रथम कळण्यासाठी. आणि आयुष्यात जिथे जिथे माझी फसवणूक झाली तिथे तिथे माझा प्रामाणिकपणा मात्र नक्कीच नडला. चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख, तुम्ही त्यांना कितीही मान द्या तर तुम्हाला नक्कीच त्रास देणारच. बाकी घरामध्ये संपत्ती नांदली म्हणून चूक नांदेलच असं काहीच नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात प्रथम समाधान नांदणं हे मात्र जास्त महत्त्वाचं आहे. बाकी ज्या निर्णयांमुळे सगळ्या अर्थात आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं मात्र स्पीड आपण कमी करावी. इतकंच नाही तर क्षणभर आपण थांबावं सुद्धा. बाकी आयुष्यात काही व्यक्ती अशा देखील येऊन जातात की त्यांना विसरूही आपण शकत नाही, आणि त्यांच्याविषयी कोणाजवळ आपण बोलूही शकत नाही. समजून घ्या, गुरुमाऊली म्हणतात स्वतःवर प्रेम करायला शिका. कोणाचं काय आज आपले तर अर्थात लोकांचं काय आज आपले तर उद्या मात्र दुसऱ्यांचे आहेत. म्हणून आपल्याला प्रथम समजून घ्यायचं आहे, आयुष्यात अशी माणसं तुम्हाला भेटतील जे आपली पातळी सोडून बोलतील अर्थात आणि वागतील देखील. तुम्हाला त्यांना लायकीत मात्र ठेवता आलं पाहिजे, आणि येत नसेल
तर ते मात्र तुम्ही शिकलं पाहिजे. बाकी मृत्यूनंतर मात्र हा माणूस चांगला होता असं म्हणण्याची एक मोठी प्रथा आहे. जिवंतपणी माणसं ओळखता येत नाहीत, हीच तर खरी आजची व्यथा आहे. मनुष्य फक्त ब्रह्मांड जीवन जगतो, हा माझा तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ असते, ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, आणि जर नाही असेल तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हेच जीवनाचे मोठे सत्य आहे. माणूस एकाच कारणांमुळे एकटा पडतो, ते म्हणजे आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो. भगवंत म्हणतात, गैरसमज इतके शक्तिशाली असतात की कित्येक वर्ष तुम्ही निभावत आलेली सुंदर नाती एका सेकंदात तोडू मात्र नक्कीच शकतात. आणि यशस्वी होईपर्यंत आपण मात्र गप्प ऐकून घ्यायचे. एकदा का आपल्याला यश हाती आलं की कोणाला सुट्टी नाही द्यायची, घरातून बाहेर काढून वरात काढायची. अर्थात बोलण्याचा मुद्दा एवढंच आहे, आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचे असेल तर कायम एकच गोष्ट समजून घ्या, ज्या व्यक्तींनी तुम्हाला साथ दिली त्या व्यक्तीला तुम्ही कधी सोडू नका. बस, आजचा हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.